सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी भूषण गावडे स्वागत करतो आजच्या धडाकेबाज नवीन माहितीपूरक व्हिडिओमध्ये. मंडळी, जानेवारी 2024 पासून उरण मार्गावरती लोकल सेवा चालू झाली होती. उरण ते नेरूर, उरण ते बेलापूर CBD हे दोन मुख्य मार्ग. त्यावेळेस मी प्रवास देखील केला होता. मोजून 5 ते 6 स्थानकं सुरू झाली होती, म्हणजे फेज 1 फेज 2 दोन्ही पकडून. डिसेंबर 2025 पासून 15 डिसेंबर 2025 पासून दोन मुख्य स्थानके आता सुरू झाली आहेत, ज्याचे बांधकाम गेल्या अनेक वर्षापासून सुरू होते. पहिले म्हणजे तरघर आणि दुसरे गव्हाण. तर आजचा आपला व्हिडिओ त्या दोन स्थानकावरती मुख्य होणार आहे, कारण ही दोन स्थानके अतिशय महत्त्वाची आहेत, स्पेशली कनेक्टिव्हिटी बसून. तर नेमके कोणते असतील, तिथून तुम्हाला कोणता सोपा पर्याय बाहेर पडण्यासाठी, आणि अतिशय महत्त्वाचं जुने टाइमटेबल नवीन टाइमटेबल, म्हणजे नेरूर उरण बेलापूर उरण या मार्गावरती काही मोजक्याच फेऱ्या होत्या, पण आता 15 डिसेंबर 2025 पासून याच फेऱ्या आता वाढवण्यात आल्या आहेत. कोणकोणते असतील, नवीन टाइमटेबल काय असेल, तुमच्यापर्यंत ती माहिती नक्की पोहोचवली जाईल. तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पण त्या अगोदर कोण कोण व्हिडिओ बघतंय, बामणडोंगरी, उल्वे, द्रोणागिरी, उरण, नक्कीच कमेंट करून सांगा. जानेवारी 2024 साली मुंबई लोकल सेवा चालू झाली नेरूर आणि बेलापूरवरून उरणसाठी. तेव्हा मी प्रवास केला होता उरण ते नेरूर झुकझुक गाडी या रेल्वे प्रवासाने. तो व्हिडिओ अपलोड केला आहे, आवर्जून पाहू शकता. लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि तब्बल 2 वर्षानंतर आज पुन्हा एकदा प्रवास होते या उरण मार्गावरती. मागच्या वेळेस प्रवास केला होता उरण ते नेरूर, तेव्हा तिकीट भाडे लागले होते 15 रुपये, सिंगल भाडे 15 रुपये, येऊन जाऊन 30 रुपये. आणि आज माझा प्रवास होतोय 11:30च्या ट्रेनने बेलापूर CBD उरण 30 रुपये, म्हणजे येऊन जाऊन सिंगल भाडे 15, रिटर्न 30 रुपये. दोघांचं भाडं सेमच आहे, नेरूरचं पण आणि बेलापूरचे पण. चला तर मंडळी, पटकन जाऊया नवीनच सुरू करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकावरती. कोणते तरघर आणि गव्हाण. मुंबई लोकलची सेवा उत्तर कोकणातल्या डहाणू ते दक्षिण मुंबई चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तसेच ठाण्यातील कसारा, रायगडचे कर्जत, पनवेल आणि त्यासोबत जानेवारी 2024 पासून उरणला देखील ट्रान्स हार्बर मार्गावरची लोकल सेवा धावली. उरणसाठी सध्या नेरूर आणि CBD बेलापूर येथून रेल्वे सेवा सुरू आहेत. बामणडोंगरी, खारकोपर, शेमटीखार, नावेशेवा, द्रोणागिरी ही मुख्य स्थानके. पण 15 डिसेंबर 2025 पासून गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली रेल्वे स्थानके सुरू झाली. पहिले तारघर आणि दुसरे गव्हाण. वेलकम टू तारघर, तरघर किंवा तळघर. 100 कोटी खर्च करून बांधण्यात आलेले हार्बर मार्गावरील उरण, बेलापूर, नेरूर या मुख्य लाईनचे रेल्वे स्थानक ते म्हणजे तरघर. काय लोक तारघर बोलत आहेत, काय लोक तरघर बोलत आहेत, पण स्टेशनवरती जे नाव दिलं आहे छोट्याशा फ्लॅटवरती तरघर. दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून ज्या ट्रेन पास होतात नेरूरसाठी, बेलापूरसाठी किंवा उरणसाठी, त्या सगळ्या ट्रेन या ठिकाणी थांबायला सुरुवात झालेली आहेत, तरघरला आणि गव्हाण स्थानकावरती. नवी मुंबईमधील रेल्वे स्थानके म्हणजे एक प्रकारची मॉडर्न ओळख. 2-3 फलाट असतात, पण इमारतींचे बांधकाम रहिवाशी इमारतींना पण मागे टाकतील. नवी मुंबईतील उरण मार्गावर तारघर रेल्वे स्थानक, काही लोक तरघर किंवा तळघर असे देखील म्हणतात. तारघर स्टेशन हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे. बाजूला असलेला हायवे, त्याच हायवेला चिकटून नवी मुंबईचे विमानतळ आहे. बेलापूर नंतर ट्रेन बामणडोंगरीला थांबायची, पण आता तारघरमुळे कामोटे, उल्वे या परिसरातील रहिवाशांना थेट रेल्वेचा 5 ते 10 रुपयात पुरेपूर फायदा होणार. उरणसाठी एक मार्ग जातो आणि एक बेलापूरसाठी. समोरून दिसतंय ब्रिजवरून गाड्या पास होत आहेत, तो मेन ब्रिज आहे उरण नवी मुंबईचा.
आणि त्याच्या बरोबर बाजूला चिकटूनच आहे नवी मुंबईचे विमानतळ, नवी मुंबई एअरपोर्ट. स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला तर भली मोठी जागा आहे. पार्किंगची सोयीसुविधा वरती करण्यात येईल, त्या ब्रिजने गाड्या वरती जातील. बाकी प्रवाशांना उतरण्यासाठी चढण्यासाठी या ठिकाणी जागा केलेल्या आहेत आणि स्पेशली दिव्यांग प्रवासी आहेत त्या लोकांसाठी ही वाली स्पेस. आणि त्याच्या समोरच आहे तिकीट काउंटर, ज्या तुम्हाला तिकीट मिळतील उरणसाठी किंवा नेरूर बेलापूर. समोर बऱ्याच प्रकल्पांचे कामकाज सुरू आहे, म्हणजे हिरवेगार सुशेगात हे जीवन आता नष्ट होण्याच्या मार्गावर नक्कीच आहे. बाकी प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी 2 काउंटर सुरू झालेले आहेत. अद्याप तरी कोण दिसत नाही, म्हणजे जेव्हा ट्रेन येते त्याच्या 10-15 मिनटं आधी येऊन बसतात हे सगळे काउंटरवाले. आणि जर तुम्हाला ऑनलाईन मशीनमध्ये तिकीट काढायचे असेल तर ती सेवा सुरू आहे. 270 मीटर लांब तर 13 मीटर रुंद आणि 2 फ्लॅटचे तारघर रेल्वे स्थानक अनेक नाविन्यपूर्ण सोयीसुविधांसह बनवले गेले आहे. नवी मुंबई विमानतळाच्या दृष्टीने भविष्यात खूप महत्त्वाचे ठरणार. कोट्यवधी खर्च केले असून अद्यापही काही प्रमाणात काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रवाशांना ने-आण करण्यासाठी मात्र या स्थानकावर ट्रेन थांबली जाते. तारघर ते बेलापूर किंवा नेरूरसाठी तिकीट दर फक्त आणि फक्त 5 रुपये. प्रवाशांना पार्किंगसाठी मेन फ्लोअरला वरती सोय केली आहे. तारघर पासून उरणसाठी किंवा नेरूर बेलापूर दिशेने जाण्यासाठी खालील वेळापत्रकानुसार ट्रेन्स उपलब्ध आहेत. 15 डिसेंबर 2025 पूर्वी नेरूर ते उरण किंवा बेलापूर ते उरण अशा येऊन जाऊन दिवसाला 40 फेऱ्या व्हायच्या. म्हणजे नेरूर ते उरण 20 फेऱ्या आणि बेलापूर ते उरण किंवा उरण ते बेलापूर किंवा उरण ते नेरूर 20 फेऱ्या, अशा टोटल 40 फेऱ्या व्हायच्या. तसे 15 डिसेंबर 2025 पासून गव्हाण आणि तरघर हे रेल्वे स्थानक जसे लोकांच्या सेवेमध्ये आले, तसेच लोकलच्या फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या. अतिरिक्त 4 फेऱ्या नेरूर उरण, उरण नेरूर आणि 6 बेलापूर CBD उरण, उरण बेलापूर CBD. आता 10 अतिरिक्त फेऱ्या वाढल्या. याचा अर्थ काय की रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये देखील बदल आला. 15 डिसेंबर 2025 पासून नेरूर किंवा बेलापूर या अशा उरण मार्गावर अतिरिक्त 10 फेऱ्या वाढल्या आहेत. 24 नेरूर उरण तर 26 फेऱ्या बेलापूर उरणसाठी. रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूने आलो आहे. पलीकडून अलीकडे, पलीकडे डायरेक्ट एअरपोर्टसाठी आणि अलीकडे स्थानिक रहिवाशांना ये जा करण्यासाठी. त्या ठिकाणी बिल्डिंगचं दिसतंय मला, लोक राहणारे आहेत. आता काय आयडिया नाही, जे जे राहत असतील कमेंट करून नक्की सांगा, कारण त्यांच्या बाजूनेच एक भला मोठा हायवे जातोय. फिरता फिरता बाहेर आलो आणि तेव्हा दिसते संपूर्ण हा रोड, आतमधला सर्व्हिस रोड. हा पुढे पार्किंगसाठी डायरेक्ट ओढणपूल चढायचं आणि गाड्या पार्किंग करायच्या. ज्यांना ने-आण करायचं असेल प्रवाशांना किंवा लोकांना तर ते खालून जाऊन करून येऊ शकता. आणि समोर हायवे, एक जातो उरण, एक जातो बेलापूर. आणि बरोबर हायवेच्या त्या टोकाला साईडलाच आहे नवी मुंबईचं विमानतळ. म्हणजे इथून 5 ते 10 मिनटांमध्ये आरामात तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकाल, ज्यावेळेस लोकांची वर्दळ सुरू होईल आणि खऱ्या अर्थाने विमानाकडे जाणाऱ्या सेवा चालू होतील. स्टेशन चालू तर केले गेले प्रवाशांसाठी, परंतु ज्या मेन सोयीसुविधा आहेत त्या अद्याप तरी सुरू नाही. स्टेशन परिसरामध्ये चहा नाश्ता दुकानं जास्त काही दिसून येत नाही आहेत, पण जेवणासाठी मात्र या ठिकाणी एकविरा माऊली आई एकविरा ढाबा आहे, तरघर हॉटेल जरीमरी आहे. या ठिकाणी स्पेशल आगरी कोळी जेवण दिसते जेवणासाठी. दीपक खुटले आणि दिलीप खुटले हे मालक असावे बहुतेक, कारण या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम जोरदार सुरू आहे, त्यामुळे इकडच्या कामगारांना जेवणासाठी बहुतेक इथे असतील जेवायला. घरगुती पद्धतीचं आगरी कोळी जेवण हॉटेल जरीमरी आहे. तारघर नंतर जाऊया बामणडोंगरी खारकोपर नंतर सुरू झालेल्या गव्हाण या स्टेशनला.
1:09 पकडली होती ट्रेन तरघरपासून आणि बरोबर 1:19 म्हणजे 10 मिनिटात पोहोचलो गव्हाण स्थानकावरती. तरघर ते गव्हाण या दरम्यान 2 स्थानके आहेत, खारकोपर बामणडोंगरी. म्हणजे बामणडोंगरी पहिलं लागतं, मग खारकोपर, मग पुढे गव्हाण आणि इथून पुढे मग दुसरी फेरी चालू होते उरणसाठी. वा भाई वा, सुशेगात सुशेगात सुशेगात. एकदम शांत वातावरण असणार एक गव्हाण रेल्वे स्थानक. अलीकडे शांत वातावरण, डोंगराळ भाग, पलीकडे बेलपडा, समोर दिसतोय अटल सेतू. तरघर रेल्वे स्थानक ही मुख्य कनेक्टिव्हिटी आहे एअरपोर्टसाठी, पण त्या ठिकाणी अजून तरी बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जसं गव्हाण स्टेशनचे बांधकाम झाले आहे कलरिंग करून, पुन्हा स्वच्छता वगैरे, पूर्ण नेमिंग प्लेटिंग लावून, तसं अजून तरघरचं बाकी आहे. पण गव्हाण बघा, नाद खुळा. असं वाटतं कर्नाटकातील मंगळुरू रेल्वे स्थानक आहे, मंगळुरू जंक्शन. सेम त्याच पद्धतीने त्याच टेक्निकने रेल्वे स्थानक बांधले आहे. शांत वातावरण, डोंगराळ भाग आणि एका शांत ठिकाणी असणारे रेल्वे स्थानक. गव्हाण रेल्वे स्थानकामुळे जासई, बेलपाडा या भागातील मराठी बांधवांना उपयुक्त ठरणार. शेमाठीकार आणि खारकोपर या दरम्यान असणारे गव्हाण रेल्वे स्थानक. गव्हाण देखील 2 फलाटचे असून पूर्णपणे बांधकाम झाले आहे. प्रशस्त पार्किंग, तिकीट काउंटर, दिव्यांग प्रवाशांसाठी व्हीलचेअर सुविधा, स्वच्छतागृह, इतर सोयीसुविधेसह भन्नाटरित्या निसर्गाच्या कुशीत राहून हे रेल्वे स्थानक सुरू झाले. गव्हाण रेल्वे स्थानक इकडच्या स्थानिक लोकांना किंवा इकडून कामावर जाण्यासाठी प्रत्येक नागरिकांना सोयीसुविधेचं आहे. दोन्ही एकदम छान प्रकारे बांधण्यात आली आहेत, सोयीसुविधा नक्की देणार. पण एका गोष्टीसाठी मात्र तडजोड आपल्याला करायचीच आहे आणि ही सत्य परिस्थिती कुणीही नाकारू शकत नाही. ते म्हणजे आपल्याला मोकळा श्वास देणारा, आपल्याला समृद्धीने जीवन जगवून देणारा हा निसर्ग. पलीकडे जसाई गाव पुढे लागतो रोड आणि इथे बघा एकदम सुनसान आहे की नाही गावची फिलिंग. समोर दिसतोय अटल सेतू. 11:30 वाजता केली होती प्रवासाला सुरुवात. म्हणजे 11:30ला ट्रेन पकडली CBD बेलापूरवरून उरणसाठी आणि CBD बेलापूरवरून डायरेक्ट पुढचा स्टॉप आहे पाहायला लागतो तारघर. बरोबर 11:15ला पोहोचलो. मस्तपैकी पूर्ण स्टेशन एक्सप्लोर केलं आणि मग डायरेक्ट 1:09ची ट्रेन पकडली उरणसाठी. कारण मला उतरायचं होते कुठे, गव्हाण स्थानकामध्ये. नेरूळ ते उरण या नवीन टाइम टेबलनुसार आपल्या ट्रेन चालणाऱ्या आहेत. एकूण 11 काय 12 फेऱ्या होतील दिवसाच्या, येऊन जाऊन 24 फेऱ्या. आणि बेलापूर ते उरण अशा तब्बल 26 फेऱ्या होतील येऊन जाऊन. तर सगळे संपूर्ण टाइम टेबल चार्ट आहे. जर तुमच्याकडे नसेल तर स्क्रीनशॉट काढा, ठेवून द्या. कारण 15 डिसेंबर 2025 पासून नवीन टाइम टेबलनुसार उरण, नेरूळ, बेलापूर, CBD अशा मार्गावरती रेल्वे सेवा धावणार आहे. रिटर्न तिकीट असल्यामुळे काही टेन्शन नाही. बेलापूर, CBD, उरण 15 रुपये सिंगल आणि रिटर्नसाठी 30 रुपये. सेम नेरूळपासून काढली तरी देखील तेवढंच तिकीट भाडे, 15 रुपये सिंगल, 30 रुपये रिटर्न. उरणपर्यंत तिकीट आहे. आता जाऊनच उरणपर्यंत, कारण येणारे पुढील स्टॉप जास्त नाही, 2-3 स्थानक घेऊन उरण. आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीही स्वच्छता ठेवली, कितीही आपण डेव्हलपमेंट केली, पण या विमल लवरना मात्र आळा कोणीही घालवू शकत नाही. किती स्वच्छ आहे बघा, नीट अँड क्लीन आहे. परंतु या घाणेरड्या लोकांना आमचं राज्य, आमचा प्रदेश, आमचा तालुका, आमचं गाव घाण करायचं असतं. बेशिस्त, नॉनसेन्स, तंबाखू, गुटखा असे खाणाऱ्या लोकांना आपण डोकी फोडून सांगितलं ना, तरी ह्या लोकांची अक्कल गुडघ्यामध्ये, म्हणजे गुडघ्यामध्येच. अरे खावा, माझं खाण्यावरती विरोध नाही, परंतु थुकताना जरा सार्वजनिक ठिकाणांचा विचार करा का नाही करायचं आहे. पुढे गॅरंटी तर आहे की प्रवासी वर्गांनी तर नाही, कारण प्रवासी वर्ग अजून या ठिकाणी आलेच नाही ना, चढले नाही. मोजून फक्त 10 लोकांनी प्रवास केला असेल या ठिकाणाहून या 2 दिवसामध्ये. त्यामुळे हे काम इकडे काम करणाऱ्या लोकांचं असेल 100%.
लवकर कमेंट करून सांगा पटकन पटकन कोण कोण व्हिडिओ बघतंय उरणमधून. नवीन वेळापत्रकानुसार पहिली फेरी आणि शेवटची फेरी बदलण्यात आली आहे. किती वाजता रवाना होईल, किती वाजता पोहोचेल आणि तिकडून किती वाजता असेल उरणसाठी ते पाहूया. दिनांक 15 डिसेंबर 2025 आधी चालायची उरण ते नेरूळ 20 फेऱ्या, येऊन जाऊन 10-10 आणि बेलापूरच्या पण सेम 10-10-20 अशा टोटल 40 फेऱ्या व्हायच्या. आता धावणार तब्बल 50 फेऱ्या. 50 पैकी 24 उरण नेरूळ आणि बाकी इतर 26 उरण बेलापूर. उरणवरून नेरूळसाठी पहिली ट्रेन रवाना होईल सकाळी 6:10 जी नेरूळला पोहोचेल 6:44 आणि बेलापूरसाठी पहिली ट्रेन रवाना होईल पहाटे 5:30 जी सकाळी 6:03 सोडेल सिबडे बेलापूर. हे बघा सगळं टाइम टेबल मेन्शन केलेलं आहे. फोटो वगैरे मस्तपैकी काढून घ्या. आणि शेवटची लोकल उरणवरून बेलापूरसाठी होईल किती वाजता ही बघा 10:30 लास्ट 10:30. त्याच्यानंतर ट्रेन नाही. आणि नेरूळसाठी 9:30 9:35 आलं ध्यानात बस. मग तुम्हाला आजचा व्हिडिओ सोबत देण्यात आली माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. जी जी रेल्वे स्थानकं पाहिली त्या भागातून व्हिडिओ बघताय मग बघतास काय कमेंट करा मारे. आणि व्हिडिओ आवडल्यास काय करायचं आहे लाईक करून सर्वांना शेअर करत ज्यांनी पहिल्यांदा भेटले असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत भूषण गवडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.